भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः। श्रीराम विजय ग्रंथ पावन उत्तरकांड सुरसागरनाय पुढे निजधाम गेला रघुनंदन हे अनुसंधान न वर्णवे। जवळजवळ हा 40 वाजले 39 दिवस झाला नाही करता होता आणि त्याचा उद्धार झाला नाही ऐकायला मिळालं. आपण जन्माला आल्याचं खरंच सार्थक झालं. काय तर रामाची कथा ऐकणं मनामध्ये रुजवणं हे आपल्या जन्माला आल्याचं सार्थक आहे आणि आपला उद्धार आहे. महाराजांना सांगितलंय जन्माला आलाय पण देवाची आणि त्याची भेटच झाली नाही, मुखात कधी राहत नाही, मग उद्धार होणारच कसा. पण आज जन्माला आल्याचं सार्थक खराच झाला. आज आपण ऐकलोय ज्या नशिबात आहे त्याला तुम्ही ते तुकामध्ये होता ठेवा तो या भावा सापडला. मागच्या जन्मीची जर असली तरच, मागच्या जन्मीचं काहीच नसलं आपलं याही जन्मात नाही, घडणार बी नाही. किती जरी प्रयत्न केला तरी नाही, पण मागचेच लागते पुढे. आज आपल्याला सापडलं घवलं. आज 40 शेवटापर्यंत आला. अध्याय कळस आहे, एकदम कथा सुंदर आहे. आता याच्यामध्ये प्रोग्राम हा मीच गावाला गेला, म्हणजे हा प्रोग्राम जवळजवळ हा वय असताना त्याच्यात जायला गेले म्हणतात. आता इथं शेतकऱ्यामध्ये गेले, काही ठिकाणी कथा मध्ये सांगितले इथं म्हणतात शेतू नदीमध्ये गेले, असताना जमिनीमध्ये गेले. कथा तुम्ही ऐकले सगळ्यांना, जवळजवळ 39 दिवस सगळ्यांना ऐकले. एकदम सुंदर गोड कथा. आणि आता ह्याच्यात काय असते पाठीमागचं एक एक अध्यापासून शेवटापर्यंत काय काय झालेलं कथा अतिशय सुंदर. हे शेवटचा अध्याय असतो. तो मध्यानी प्रगटोनी रघुनाथ मने ते कोणी करी ग्रंथ अवतार संपला हे चरित्र राम विजयीना सांगावे. ग्रंथात असताना हा प्रोग्राम चंद्र निधामाला गेले खरे, पण मी निकंकत होतो म्हणजे माझी बुद्धी मंद झाली. काय हे समजा, पण हा प्रोग्राम प्रगट झाले मध्याने प्रगट झाल्याने मला सांगितलं की हे कथा अतिशय सुंदर आहे, गोड आहे. रामायणातला सारांश ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे आणि कथा ह्याचं निगम कर मला प्रोग्रामाने सांगितलं. असणारे प्रकटन दिला आणि पहिल्याला बन मला लिहायला लावलं. मी जन्म मरण विरहित अभंग अक्षय शाश्वत त्वमी ब्रह्मानंद पंढरीनाथ भीमातरी उभासे. अभंग आहे, अक्षय आहे, शाश्वत आहे. मला जन्म नाही, मरणही नाही. आज जरी तिथं नसेल तरी हा पंढरीच्या ठिकाणी मी उभा आहे, विटेवर उभा आहे, भीमेच्या काठावर मी उभा आहे. हे प्रोग्राम सांगतात. देव तोच आहे, प्रोग्रामच आहे. फक्त अवताराचं चरित्र पुढे चालत चालत आले, इथपर्यंत आले. आता 10 अवतार आहे. 10 अवतारापैकी आता शेवटचं आहे 9वा अवतार आहे कलियुग. म्हणून कलियुगामध्ये नामा पश्चात त्याही अवतारामध्ये त्याही युगामध्ये साधन होता, यज्ञ होता, समदेव होता, जप होता. पण ह्या युगामध्ये ते नाही. ह्या युगामध्ये एकच आहे, सगळ्याशी येते आहे आणि काय कलियुगी उद्धार हरीच्या नामे. ह्या युगामध्ये फक्त नामानच उद्धार आहे. आणि ती झाडक्यात आहे बरं का, लय लवकर उद्धार आहे. ह्याच्या आधी आपण ऐकलंय ज्ञानेश्वर मार्गामध्ये हरिपाठामध्ये सांगतात देवाच्या द्वारे उभा क्षणभरी तेणे मुक्तीचार्य किती वेळात? एका क्षणामध्ये. मग उद्धार आपला किती वेळामध्ये होतो? क्षणामध्ये. आणि या कलियुग आहे, कलियुगामध्ये उद्धार लगेच आहे. म्हातारे हा 4 मुक्ती एका क्षणात साधता येतात का आपल्याला? माऊलीचं खोटं गमलं
चार मुक्ती साधता येतात, साधल्या जातात. म्हणून माऊली म्हणतात एका क्षणामध्ये चार मुक्ती साधायला ह्याला फक्त कलियुग आहे. कलियुग म्हणजे साधल्या जातात. ह्याच्या आधीच्या युगामध्ये नाही, जप तप अनुष्ठान योग साधने मागच्या युगामध्ये होतं. पण या युगामध्ये फक्त एकाच देवाच्या द्वारामध्ये एका क्षणामध्ये चार मुक्ती प्राप्त होतात. का तर आयुष्य कलियुगामध्ये आपल्याला कमी आहे. कमी असल्यामुळं लगेच भगवंत प्रगट होण्याचं साधन याच युगामध्ये लगेच भगवंत म्हणतो मी जवळ आहे, तुमच्यापाशी आहे. फक्त तुम्ही हाक मारण्याची आवश्यकता तुमच्यापाशी पात्रता तेवढी असावी. देव येणार आहे, भेटणार आहे, पण हाक मारायला आपण तयार पाहिजे. आपण जेव्हा हाक मारतो मारतच नाही. का मारत नाही? तर आपला विश्वास बसतच नाही. आपला विश्वास नाही बसत म्हणून आपण देवाला हाक मारत नाही. फक्त हाक मारल्याबरोबर मी आहे. श्रोते मंडळीला का नमस्कार जास्त? आता हे 40 आज्ञा तयार केले हे खरे, कष्ट करून तयार केले हे खरे, पण ऐकायलाच तुम्ही जर नसला तर ह्याचा उपयोग आहे का? म्हणून आता सगळ्याच्या पायी माझे दंडवत, सगळ्याला नमस्कार करून हे कथा आज आम्ही शेवटाला आणली. 40 अध्याय ग्रंथ तत्वता तुझ्या प्रतिभाव पंढरीनाथ ब्रह्मानंद विश्वभरिता जगतमय्या जगद्गुरु ग्रंथात म्हणतात हे असणाऱ्या भगवंता हे 40 अध्याय शेवटाला आणले. कृपा कुणाची? एका भगवंताची. भगवंतालाच विनंती करायचो. सगळं करणारा एकच भगवंत आहे. हे लेखन करायला भगवंताच आहे, लिहायला लावणारा भगवंताच आहे, प्रत्येकाला बुद्धी देणारा भगवंताच आहे. ह्याच्यामध्ये मी आपण सांगितलं की भगवंत सगळ्यामध्येच आहे. भगवंत देव नाही असे ठिकाणच नाही. मग आपण आहे मागं पुढे जायचं. सीता रावणानं नेहमी अशोकवनामध्ये रावण आल्यावर रावण सीतेला काय म्हणला? सीता मी माझ्या हृदयामध्ये कोण आहे? रामच आहे. तू धावा कुणाचा करते? रामाचाच आहे. आणि तुझ्यामध्ये रामच आहे. मग माझ्यात आणि रामात फरक काय? राम हा असणारा रावण सीतेला बोलला लक्षात आहे का? अशोकवनामध्ये कथा इतकी गोड आहे, सुंदर आहे आणि रामायण आहे. आपण तुकाराम महाराजांचा गाथा बी बघा, एक एक अभंग इतके सुंदर असतात.
पवित्र तो ध्येय वाणी पुण्यवंत वाणी पुण्यवंत जो वध्या असून पुढे म्हणतात नाशिवंत तो ध्येय जाणार सकळ. अहो हे महाराज बघा कुणीकडे देतील नाही त्यांचा मेळच लागणार नाही आणि हे भगवंताचा मेळच लागणार नाही. एका ठिकाणी ध्येयाशय ओक्त काहीच नाही म्हणजे ओंगण काही नाही एका ठिकाणी ध्येयासारखं पवित्रच काही नाही. मास्तर ह्याच्यामध्ये प्रत्येकजण हा भरकटतोय बरं का. मग त्याच्यामुळे आपण एक तत्व थांबत नाही म्हणजे एका ठिकाणी एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरिशी करू नये तिची एकच नामावर जावा एकच नाम हृदयामध्ये असू द्या. काय जरी कुठनं झालं तर चौकड काही वाटवणीसारखं करू नका. फक्त एक तत्व नाम दृढ धरी हरिशी बरोबर भगवंताला यावंच लागतंय. एकच नामामध्ये देवाला यावंच लागतंय. म्हणूनच एक तत्व नाम हे सगळ्यापेक्षा श्रेष्ठ. वाल्मिकी क्रतमूळ ग्रंथ हनुमंत काव्य गोडा बहुत आणि काही ग्रंथ सत्यवती सुता रामकथा बोलिला. ग्रंथ म्हणतात वाल्मिकी रामायण, हनुमंताचं नाटक रामायण. रामायणामध्ये त्या दिवशी सांगितलं रामायणामध्ये अनेक प्रकार आहेत. नाटक रामायण, कवी रामायण, वाल्मिकी रामायण, तुळशी रामायण, आता हे आपलं भावार्थ रामायण. आणि हे भावार्थ रामायणातली कथा आहे. हनुमंतानं त्याच्या मुखानं वर्णन रामायणाचं केलेलं आहे. ब्रह्मदेवाने बी रामायणाचं वर्णन केलेलं आहे. नाथ माऊलीनं बी रामायणाचं वर्णन केलेलं आहे. रामायण शतकोटी म्हणजे 100 कोटी रामायण महादेवापाशी बी महादेवानं त्याचं वर्णन केलेलं. म्हणजे असणारे हे रामायण अनेक ठिकाणी येतं. आपल्या भागामध्ये भावार्थ काही काही ठिकाणी वेगळं वेगळं प्रत्येक ठिकाणी. तुळशी रामायण काय शिवरामायण बी आहे. शिवरामायण आहे बरं का. महादेव आणि पार्वतीचा संवाद आहे शिवरामायण आहे. शिवरामायण तर असं पुढे म्हणतात शिवरामायण. बघितलं शिवरामायणामध्ये राम आणि सीता महादेव आणि पार्वतीचा संवाद. सीता कोण, राम कोण, लक्ष्मण कोण, हनुमंत कोण ह्याचं वर्णन आहे शिवरामायणामध्ये. पूर्ण अध्यात्म आहे. 16चा अध्याय तर एका अध्यायामध्ये 3,000 वर्णन केले. इतकं सुंदर आहे. पण ते फार नाही विचक्षण लागतो. थोडा जरी त्याच्यावर विचार झाला बाजूला फेकते. इतकं सुंदर आहे. इतकं असणारं गुह्य ज्ञान आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक रामायण वेगळं वेगळं आहे. त्याच्यातलं हे भावार्थ रामायण. भावार्थ रामायण म्हणजे जगा गांजले त्याची म्हणी जो आपुले हे रंजल्या गांजल्याला सगळ्याला उजळून घेणारं हे भावार्थ रामायण आहे. तेथीची समंत्य घेऊनी पंढरीनाथ कृपा करुणी सांगितले करणी येवनी ते तलिले साक्षेपे. माझ्या मतीचं नाही, माझ्या बुद्धीचं नाही. प्रत्येक रामायणातला प्रत्येक श्लोकाचा अर्थ मी काढला आणि मी थांबलो होतो. माझी बुद्धीच झाली ना भगवान असताना पंढरीनाथ आले म्हणजे माझ्या स्वप्नामध्ये. आणि पंढरीनाथाला एवढं सर्व असताना त्यातला श्लोक घेऊन कवित्व करायला मला लावला. असा तो विद्येवर उभा राहिलेल्या पांडुरंगानं लावला असा श्रीधर स्वामी म्हणतात. या ग्रंथाचे करते श्रीधर स्वामी. श्रीधर स्वामीचा पांडुरंगाचा त्यांचाच इतके श्रीधर स्वामीचे ग्रंथ इतके मजेशीर असतात म्हणतात. द्रष्टांत असतात बाहेर त्याच्यात. श्रीधर स्वामींचे द्रष्टांत जोडतात सुरुवातीपासून. श्रीधर स्वामीचा राम विजय ग्रंथ करता याचा पंढरीनाथ श्रीधर नाम हे निमित्त पुढे केले उद्याची. श्रीधर स्वामीचा राम विजय ग्रंथ मी केलाच नाही. करणारा तो पंढरीचा पांडुरंग आहे. त्यानंच केलाय. फक्त निमित्ताला मला केलाय. निमित्ताचा धनी केलाशे प्राणी. माझे म्हणून व्यर्थच केला म्हणतो. मी नाहीच केलं. फक्त मला निमित्तालाच केले. करणारा एक भगवंत आहे. त्याच्याच असणाऱ्या कृपेनं सुरुवातीपासून शेवटाला आणलं आणि इथं आम्ही त्याच्या समाप्तीला आणलं. या ग्रंथाची वरदान पंढरीनाथ विठले आपण
पडती जे अनुदिना होय ज्ञानात बुद्धतया. ग्रंथामध्ये या ग्रंथाला वरदान एका पांडुरंगाचं आहे, पंढरीनाथाचं आहे. ज्यानं वाचला, ज्यानं ऐकला त्याला ज्ञानच होणार. त्याचे असणार काय श्रीधर स्वामीचं आहे, त्याला ज्ञानच होणार. त्याची असणार त्याचे उदरच होणार आणि तो मोक्षाला जाणार. ज्यानं ऐकलंय, वाचलंय, समजा नाही जरी रोज ऐकलं तरी कवा तरी 40 दिवस झाले, पण असल्या पावसातनं ह्यातनं पूर्ण कसं का होणं पण ऐकायला मिळेल. पण जरी नाही आलं तरी 1-2 महिन्यात तरी 4 महिन्यात तरी 1 दिवसात तरी कमीत कमी सवड होईल तरी तवा तरी. सवड नसल्यावर सवडच नाही म्हणजे ऐकायला, पण सवड झाल्यावर तरी ऐकलंय. सवड झाल्यावर ऐकलंय तरी सुद्धा त्या जबाबदार आहे. सवड झाल्यावर ऐकलंय, काम असलं की दिला सोडून, काम नसलं तर इकडं आलो तरी मी चालतंय. कवा कवा जरी ऐकलं तरी शेवटाचा अध्याय ऐकल्याचं फळ सगळ्यामध्ये असते. एक अध्याय ऐकला तरी पुण्य तेवढंच आहे. सगळं ऐकलं तरी किंवा 40 दिवस आलं, 40 दिवस उगाच कशाला फिरलो, ही किती दिवशी आलं तर ओढवता संकट महाविघ्न एक करिता तरी आवर्तन तत्काळ संकट जाय निरसोन वाते करुण ब्रजाईचे. रगत म्हणतात तरी आपल्यावर अतिशय संकट आलंय, करता येत नाही. आता आपल्यावर संकट येत आहे. कधी येत आहे? समजा आपण लावलो, कथा ऐकायला चालू केली म्हणजे संकट कवा येत आहे? सुतक पडलं. संकट आपल्याला दुसरं नाही, सुतक पडलं. सुतक मग म्हणजे आम्हाला सुतक आहे, तिकडं देवळाकडे यायचं नाही, ह्याला यायचं नाही. अरे देवाला ग्रंथाला सुतक नाही. सुतक कुणाला? बाबकीला, तिथल्या तिथं सुतक. सुतकामध्ये तुम्ही सुतक पाळायचं. हा सुतकामध्ये काय असतं? फक्त सुतकामध्ये मिष्टान्न गोड अन्न बघतो नाही, हे शास्त्राचा नियम आहे. मग मला सांगा, आज सुतक पडलं, पानाड्याला दिवाळीच, ह्याचा डाबा त्याचा डाबा त्याचा डाबा. सुतक कुणाला म्हणतो? पानाड्याला. बरोबर तुम्ही नाही माहिती सुत चाललंय, एकटा पानाड्या नाही, सारखं घरभर सगळ्या. मग मला सांगा, माणूस मिळाल्यावर 10 दिवसात किती डबा असतात? कोणाकोणाचं काय काय? सुतक पुन्हा इकडे यायला सुतक देवाला. अरे जिकडं सुतक नाही त्याला सुतक म्हणताय, आणि जिथं सुतक आहे तिथं गोड मिष्टान्न 10 दिवस बक्षीस आहे. मग सुतक देवालाच का? गरुडा पुराणामध्ये ते नाही सांगितलं. गरुडा पुराणामध्ये वेगळं सांगितलंय. सुतक असतंय कोणाला आणि काय करावं. गरुडा पुराणामध्ये सांगितलंय सुतक ज्याला पडलंय ते घरच्याला पडलंय हे मान्य आहे. सुतक आहे तोपर्यंत जमिनीवर झोपायचं. गरुडा पुराणामध्ये सांगितलं जमिनीवर हातरुणावर झोपायचं नाही. आपण काय करतो? पाळतो सुतक, खाली झोपतोय. सुतक पाळतोय आपण? नाही, सुतक तिथं नाही पाळत आपण. सुतक पाळतोय फक्त बाजनाला जायचं नाही, पुतीला जायचं नाही, देवाला जायचं नाही. ही सुतक आपण. अरे नाही, जिथं नाही पाळायचं तिथं सुतक पाळायला लागलो आपण. धन्य ग्रंथात म्हणतात, जरी संकट आलं, समजा नाडवं जरी आलं, नाही आपल्याला पारायण करता आली, एक जरी पारायण ह्याचं करा, एक जरी आवर्तन केलं तरी पुणे आगाध आहे, भरपूर आहे. 5 वर्तने करिता पूर्ण जाती महाराजी निरसन संतती संपत्ती संपूर्ण पावेल सत्य निर्धारी. ह्याची 5 आवर्तन केली म्हणजे 5 जर पारायणच केली. एखाद्याला संतती नसेल, संतती मुलबाळ जर नसेल, ह्याची 5 पारायण जरी केली तर म्हणजे मूळ त्यांना मुलबाळ होणार. किंवा एखाद्याला संपत्ती नसेल म्हणजे त्याने 5 पारायण केली की त्याला संतती, संपत्ती, आयुष्य, आरोग्य म्हणजे त्याच्यामध्ये कुठला ताप भावणार नाही, आरोग्यच प्राप्त होणार. आणि आपल्याला आरोग्याची गरज आहे का नाही? आपल्याला हे जरी आरोग्य नसलं तरी दुसरा शास्त्रीय रोग आहे, त्रिविधा ताप. ताप आहेच ना, कुठला तरी ताप आपल्याला काय
आदिदैवता अरे नाही कुणाच्या मी देवांना देतो राव मी जन्म गेला आमचा इकडं नुसता सपना दिला विचारा तुम्ही महाराज आला कसा म्हणा देव म्हणून आलो हलकी बाजली की कसा देव येतो हेच मला कळलं देव म्हणजे का महाय का काय कळलं नसते नाही बाई सगळ्या जगाचं सोय आहे हे 3 ताप आहे आदिदैवी मुलगी नका जागायला लागली झोकायला लागली आणि 2 तेवढं देव जागायचं आसराने बाबा एवढंच जागा गेलं आता दुसरं देव गेलं हे दुसरं देव समोर आता कोण आता फक्त अंबाबाई आणि आसरा तुमच्याकडे आसरा एवढं तेवढं देव जागायचं आता पांडुरंग जागा नाही प्रभुराम जागा नाही आणि कुठला देव जागा नाही एवढ्या 2 देवाशिवाय कुणी इकडं मागायला तयार नाही त्याला तिकडं नाही मानते का तर तिकडं असलं चालतं इकडं ते चलत नाही मग ह्याला किंमत नाही जे चलतंय त्याला किंमत बोला भजन करिए अरे मुलगा व्हावा ऐसा मोठा त्रिलोकी लावितो ज्यानं असला मुलगा होईल म्हणजे तर मुलगा व्हावा ऐसा मोठा बापाला झोपीतच असला जर झालाच तर आणि कोणती एकची तर नाही पंचायत 2-3 असलेली जरा बरी तरी पण ही कोणती एकची तर नाही पंचायत आता कुणाला असं तर राहायची नाही पंचायत ही कोणती अकरा तर आज सांभाळायची सुद्धा पंचायत ती लय भेटत आहे बापाला लय भेटत आहे बापा त्याला जरी नित्य करिता ग्रंथ पूजन तरी ते घरीचे संकट पूर्ण हनुमंत येऊनी निवारित ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला नाही आलं किंवा पारायण माहिती करायला आले तरी कमीत कमी ह्याची पूजा करायची नित्यपठण जरी नाही करता तर पूजा केली समजा जरी पूजा केली तरी भगवंत येईल जरी पूजा केली जर काय आपल्यावर संकट आलं नसताना तरी हनुमंत जागा असतं बरं का हनुमंत प्रत्येक गावामध्ये हनुमंताचं मंदिर आहे हनुमंत जागा आहे प्रत्येक गावामध्ये आमच्या तर गावामध्ये हनुमंत डाव खेळतंय कुठल्या गावामध्ये खेळतंय का नाही पण आमच्या गावामध्ये डाव हनुमंत कायम खेळतंय मी कसं नाही मला कळायच्या की आधीपासून खेळतंय ना आज मी खेळतोय आता म्हणजे मी कवर खेळतोय कोणाला माहिती मला पण म्हणजे संकट जर आली तर हनुमंत स्वतः येऊन ह्याची निरसन करेल मी म्हणतो डाव देवामध्ये खेळणार आहे ह्यांचं कसं निरसन करेल हनुमंत बोला अद्यापि चिरंजीव हनुमंत जे रघुनाथ कथा वाचिती भक्त त्याचा अंतर्बाह्य रक्षिता उभा तिष्ठत त्याजवळी तर म्हणजे कथा ह्याच्या अंतर्भाव धरून वाचावी किंवा ऐकावी मनातला भाव शुद्ध राहावा जगामध्ये भाव असणं हे सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे नाहीतर आम्ही कथाही करतोय ऐकतोय पण आमच्या भावच मनामध्ये नाही वरपांगी भाव आमच्यासारखी सोडणारी तिकडे जा पण आमच्यामध्ये भाव पाहिजे ना जिथं भाव असेल तर देव आहे भावच नसेल तर आवक किती जरी आम्ही केळं लावलं माळा घातल्या पंढरीला गेलो काय जरी केलं आमच्यामध्ये भावच नाही भाव नसेल तर देव आम्हाला भेटेल शक्यच नाही हो जर मनामध्ये भाव असेल तर भगवंत स्वतः येईल हनुमंत स्वतः येईल आणि स्वतः येऊन आपल्यावर आलेल्या संकटाचं निरसन करेल करिता रामकथा श्रवण सप्रेम सदा वायुनंदन ग्रंथ वाची यापुढे येऊन कर जोडणी
ग्रंथाचा चमत्कार जाती राम पुष्कार धर आदि व्याधी दुःख दारिद्र्य जाय सर्व ग्रंथाचे ग्रंथाचा म्हणा हा ग्रंथाचा मतितार्थ एवढाच आहे. याच्यामध्ये फायदा एवढाच आहे, आपल्यावर जर असणारे संकट आले, आधी व्याधी दुःख दरिद्री आपल्या मागे आधी तर सगळ्याला माहिती, आधी म्हणजे किती दुःख आहे, आधी व्याधी तर हे तिडका प्रत्येकाला असते, कोणाला गायला होऊन गजकरण होऊन बेबडं होऊन आता व्याधी झाली की तो व्याधीचा विषय नीटच करतो. जरी असं पुन्हा जरी दुःख असेल हे कथा ऐकल्या बरोबर नाही सोडणार. हा बाळकांड आठवड्यावरी अयोध्यकांड अध्याय 4 अध्याय निराधारी अखंड कांड प्रचंड आपण याच्यानंतर 8 अध्यायचं बालकांड, ह्याच्यामध्ये 8 अध्याय बालकांड तिकडे आणि 4 अध्यायाचा अरण्यकांड, 4 अध्यायाचा किष्किंधाकांड. आता प्रत्येक गोष्टी आपण ह्याच्यामध्ये आणि खरंच अशा ग्रंथाला सुचेल वाचन जामायची भैरवाची समाप्ती ब्रह्मदेवी हे तुमचं देवामध्ये भाग्य समजून. आता आमच्याकडे या म्हणलं तरी कुणी येत नाही, समाप्ती म्हणलं तरी येत नाही कुणी, पण तुमच्याकडे चालू येत नाही, हे देते का नाही? एकच मला 7 महिने आज तुमच्या गावाचंच भाग्यधान्य काय तर अनेक संतांचं पाय लागलं. संतांच्या पायाचं खरं महत्व जास्त बरं, संतांच्या गरज लागत सहज वासनेचे बिल जळून जाईल. अरे संतांचा पायाचा इतका महत्व आहे, चरणाचा असणाऱ्या गुरुचं इतकं महत्व आहे. संतांचा पाय ज्या ठिकाणी लागतील त्या ठिकाणचा दोष अतिशय लागलेला कसला बी असतो दोष लागले नाहीशी होतं. म्हणून हे संतांचं पाय श्रेष्ठ आहे. आज तुमच्या बेळगावामध्ये धन्य झाला तुम्ही. हे कथा रामायणाची लावले सुंदर ऐकले, सगळ्यांना ऐकले, ज्यानं मनापासून ऐकले का नाही त्याला कधी येणार नाही, ते आता स्वर्गाला जाणार. वरीच का दोघांचं भांडण लागल, ह्याला जर नेलं तर यमाचं देवाचं भांडण लागल, विष्णुदूताचं का अरे ह्याला मूर्तीला ही होता यमानं जर ह्याला द्याला का तर असलेल्या विष्णुदूत म्हणतील अरे ह्यानं काय पुण्य केलंय मग तुम्ही आला, काय पुण्य केलंय म्हणजे 40 अध्यायापर्यंत राम कथा ह्यानं ऐकली आहे, पावणा आमचा आहे. त्यांचं भांडण लागलं, पावणा तुमचा नाही, पावणा आमचा आहे, त्याला वैकुंठालाच देणार यमाची ताकदच नाही. आणि 40 दिवस तुम्ही म्हणता 40 दिवस ग्रंथ लावल्यावर माणूस मिळालाच नाही गावामध्ये, कथा तोपर्यंत नियमच येत नाही. आणि जरी समजा आता रामायण कथा आहे तोपर्यंत यमाला नाही परवानगी नसते, रामकथा आहे, जरी आला गेला एखादा तरी त्याला ह्या योगामध्ये विष्णुपूरला जावं लागतं, यमपूरला नेहताच येत नाही. त्याला जिथं कथा चालतील कथेत नेहता ना यमपूरला नेहताच येत नाही, यमाला येताच येत नाही. म्हणून विष्णुदूत येऊन ह्याला वैकुंठाला नेतात. 2 अध्याय किष्किंधाक तेतोनिया 5 अध्याय रस वितंडते सुंदरकांड प्रचंड लीला चरित्र त्यानंतर 5 अध्यायामध्ये सुंदरकांड होतं. सुंदरकांडामध्ये मला सुद्धा वाटत होतं सुद्धा यायलाच येतो, सुंदरकांडामध्ये आपण ब्रह्मपत्रच घ्यावं असं वाटत होतं. इतकं सुंदरकांडामध्ये सुंदर आहे, कथा सुंदर आहे, नाव बी सुंदर आहे आणि कथा इतकी गोड आहे म्हणतात. सुंदरकांडामध्ये काय सांगतात तुम्हाला रामाचं दशरथाचं कौशल्याचं कसं लागलं काय कथा आहे. वर्ण नक्र सुसर आणि मगर, सुसर आणि हत्ती, तो नक्र असणारा हत्ती आणि सुसरीची कथा. का देव भेटतो कसा, सुंदरकांडामध्ये देव भेटतो कसा
मारल्यावर आपल्यापर्यंत देव पळत येतो कसा हे त्याच्यामध्ये उदाहरण आहे. तेव्हा खरं वाटतं सुंदरकांडामध्ये बालुश्वातीमध्ये हाक मारल्याबरोबर भगवंत पळत येतोय. काय येतो कसा येतो त्याच्यामध्ये ऐकायला मिळते. एकापेक्षा एक कथा गोड आहे, सुंदर आहे. आपण ऐकत आला त्याच्यामध्ये थोडं ऐकलंय. कथा निघली असेल मुली पण थोडी निघत गेली. अध्याय संपूर्ण युद्धकांड रसागहन 7 अध्याय परम पावन उत्तरकांड जाणावे. 9 अध्यायामध्ये युद्धकांड संपवलं. रामाला मारला गेला. कुंभकर्ण मारला. सारी राक्षस मारल्याबरोबर रामाचा मी संवाद युद्धकांडामध्ये 9 अध्यायाचं युद्धकांड. आता हे 7 अध्यायाचं उत्तरकांड आहे. हे कथा सगळेजण आपण ऐकत हितपर्यंत आला. अध्याय अवघे अध्याय 40 मिळून या राम विजय झाला सुवस श्रवण करिता समास ब्रह्मानंद उचंबळे. ग्रंथ म्हणतात एकूण अध्याय 40 अध्यायाचा ग्रंथ आम्ही तयार केला. इथं ब्रह्मानंद आणि ब्रह्मरस ब्रह्मरस घेईन काढा वाऱ्याला पत्ते नाम विठोबाचे. ह्याला नामच पत्ते. महापापाला रोगाला पत्तेचं नामाचं. नामाशिवाय पत्तेच नाही. आणि नाम मी घ्यायचं बरं का. नाम सगळ्यांना म्हणतो, सगळ्यांनाच नाम घ्यायचं फक्त गायचं नाही, घ्यायचं. नाम म्हणता आजोबा जपणे पुराण्याचं आहे. नाम घ्यायचं तिथे. आपण घेतलं तरी नाम चालतंय, नाही घेतलं तरी नाम होतंय. घेतलं तरी चालतं, नाही घेतलं तरी होतंय. पण हे नाम घेणं फार गरजेचं आहे. आपण जन्माला आलोय, जन्माला आल्याबरोबर भजन करावं, नाम घ्यावं आणि उतरून जावं. हे माझी सगळ्याच्या पायीच विनंती आहे. प्रथमाध्यायी मंगलाचरण गणेश सरस्वती गुरुस्तवन वाल्मिकाची उत्पत्ती सांगून प्रथमाध्याय संपविला. 40 अध्याय ऐकल्याची फलश्रुती. त्याला हेतू पहिल्या अध्यायामध्ये गणपतीचं स्तवन केलं, म्हणजे सरस्वतीचं स्तवन केलं. आणि वाल्मिक ऋषीचा जन्म म्हणजे वाल्मिक ऋषीचा जन्म झाला कसा, ऋषीनं काय काय केलं आणि ऋषी गुण रामायण लिहिलं कसं, हे सुंदर कथा आपण पहिल्या अध्यायामध्ये बंधू समवेत निश्चिती सांगितली रावणाची उत्पत्ती दशरथ लग्नाची गती द्वितीयाध्यायी निरोप. अध्याय दुसऱ्या अध्यायामध्ये रावणाचा जन्म कसा झाला, कुंभकर्ण कसा झाला, तो असणारा हा विभीषण कसा झाला, हे कथा आपण दुसऱ्या अध्यायामध्ये. आणि राजा दशरथचं लग्न कसं लागलं. श्रावणामध्ये सूर्याचे आगमन याग दशरथे केला पूर्ण त्यावरी हनुमंत मंत जन्म कंतना तुती आदरी ही कथा. ह्याच्यानंतर अध्याय तिसऱ्या अध्यायामध्ये पुत्र प्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी नावाचा येथे राजा दशरथाने केला. आणि हनुमंताचा जन्म झाला कसा, पिंड घालीने झडपिला अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी म्हणजे असताना हनुमंताचा जन्म झाला कसा, हे सुंदर कथा आपण तिसऱ्या अध्यायामध्ये. कौशल्या सुमित्रा कैकई प्रती डोवाळे पुसे गेला नृपती श्रीराम ज्ञान जन्मस्थिती चतुर्दशीची याची कथा. ह्याच्यानंतर अध्याय चौथ्या अध्यायामध्ये चौघीला डोहाळ लागलो. राजा दशरथ डोहाळ विचारायला गेला. असणाऱ्या पहिल्यांदा गेला कुठं, नाही सगळ्यात थोरली कोण होती, कौशल्य. ढवाळा विचारायला सुरुवातीला कुणाला गेला, कैकेयीला ढवाळा विचारायला गेल्यावर कैकेयीने उत्तर दिलं, राजा राम वनवासाला सीताच आहे. ढवाळा सांगत की
अध्याय 4 संपूर्ण आता अध्याय 5. श्रीरामाचे मौली बंधन ब्रह्माचार्य तीर्थाटन विश्वामित्र मागे रघुनंदन हे निरूपण पंचमाची. ग्रंथ म्हणतात पुन्हा अध्याय 5व्या अध्यायामध्ये मौजी बंधन. आता आपण मौजी बंधन करू शकत नाही, ब्राह्मण करतो त्यांच्यामध्ये असं म्हणजे आपल्याला 5 वर्षाची झाली की त्यांचं मौजी बंधन केल्याबरोबर विश्वामित्र आला. विश्वामित्र अयोध्येला आणि विश्वामित्रानं राम आणि लक्ष्मण मागितले, मागून घेऊन गेला. इथं 5वा अध्याय संपविला. योगी वासिष्ठ कंतन मायेनी गणित केला जिन वेदांत बाग निरूपण सवा संपूर्ण जाणावा. बरं, तर ह्याच्यानंतर आता रामायणामध्ये 11वा म्हटलं जातं. इथं वेदांत निरूपण केलं तर 6मध्ये केलं. एकदम वशिष्ठ ऋषीनं प्रभुरामाला ज्ञान सांगितलं. ज्ञान आता त्याच्यामध्ये रामायणामध्ये 350 वर्ण, बालरामामध्ये 350 वर्ण आहे. 350 वर्ण एक आता सुंदर गोड वशिष्ठ ऋषीनं रामाला ज्ञान सांगितलं. इथं 6वा अध्याय संपवला. कार्तिका अमरुनी याग रक्षिला अयोध्येद्वार पुढे केला सीतेचा जन्म सांगितला 7व्या माझी संपूर्ण. नगर म्हणतात पुन्हा राम लक्ष्मण ऋषीला दिले. गेल्याबरोबर तो ताटिका आली. ताटिकेचा वध केला. ताटिकेला मारलं आणि ताटिकेला मारून विश्वामित्राचा यज्ञ स्थितीला गेला. तिथं म्हणजे 7वा अध्याय संपविला. 8वा माझी सीता स्वयंवर अपमानीला दशकंदर लग्न झाले लागले जिंकला परशा घराला रघुवीरा देशी. ह्याच्यानंतर अध्याय 8व्यामध्ये सीतेचा स्वयंवर राम आणि लक्ष्मण तो असताना विश्वामित्र राजीची वैतता रघुनाथ कैकेयीने केला अनंत त्याकरिता दुःखी दशरथ नवमाजे होता. ह्याच्यानंतर भार्गवला जिंकून कैकेयीनं वर मागितलं. मागितलेला वरला सरे वनवास सीतेला वनवास हे झाले. ऐकल्याबरोबर राजा दशरथला अति दुःख झालंय. राजा दशरथ अति दुःखी झाला. इथं म्हणजे हा 9वा अध्याय संपविला. श्रीराम वनवासी निघाला कौशल्याने शोक केला जरी तिला श्रीरामाला दशमध्यायी जिंकता. अरे ग्रंथ मग त्याच्यानंतर अध्याय 10व्या अध्यायामध्ये प्रभुराम वनवासाला निघाला. सीतेसह कौशल्याला इतकं दुःख झालंय. राजा दशरथ तर गेला पण कौशल्याला इतकं दुःख झालंय. दुकानाला कौशल्याला तर मध्ये आरंभाचे सीताराम लक्ष्मणासह वनवासाला निघाले. इथं 10वा अध्याय संपविला. मग दशरथे त्यागिला प्राण भरताला मग पुन्हा भक्तिरस दिव्य निरपुना वळवून करावा. त्यानंतर अध्याय 11वा अध्यायामध्ये भरताना कळलं राजा दशरथ निघाला. 11व्या अध्यायामध्ये राजा दशरथ निघाला. भरत मामाच्या गावावर आला. आल्याबरोबर राजावर बसवायचे भरताना आपण भारतानं त्याग केला. का तर रामाचा मीच भक्त भरत आहे. भारताला राजा नाही येता. भरत ही वनाला जाण्यासाठी उदित झाला. हे 11वा अध्याय. चित्रकुटी भेटला रघुनंदना भरते बहुता केले संतवना नंदीरामी भरत स्थापना हे रूपना 12व्यात. ते म्हणतात भरत भेटायला प्रोग्रामाला गेला. भरत मला राजे नको मी रामासंग जाणार. मागणे गेला. चित्रकूटावर भरत भेटला. रामाची आणि भरताची भेट चित्रकूटावर झाली. रामानं त्याचं शांतवन केलं, धन्य दिला आणि खरं धन्य भरत आहे बरं का. प्रभुरामानं त्याच्या पादुका घेतल्या. प्रभुरामाच्या पादुका भरतानं मागून घेतल्या. आणि मागून घेतल्या रामानं पादुका दिल्या. दिलेल्या पादुका भरतानं 12 वर्ष मस्तकावर वाहिले. इतका महान भक्त तो भरत आहे. म्हणजे भरत तिथंच थांबला चित्रकूटावर. माघारी नाही आला. इथं 12वा अध्याय
करून 15व्यात हेची कथा. त्याच्यातला अध्याय 15वा अध्यायामध्ये सीतेनं प्रभुरामाला हरणाची चूल घेतली. हरिण सोनेरी हरिण दिसलं, त्याच्यावर मोहर निर्माण झाला आणि हरणाची चूल घेतली. चोळी मागणी आणण्यासाठी, हरणाचं कातडं मारण्यासाठी हा प्रभुराम हरणाच्या मागे गेला. मागा गेल्याबरोबर तिकडून हरणाला बाण मारावा एवढ्यामध्ये त्यानं आरोळी दिली. 10 पाव लक्ष्मणा म्हणल्याबरोबर सीतेनं त्याला लावावा आणि रावणानं इकडं सीता न्यावी. रावण सीता जात असताना जटायू आडवा आला. जटायू पक्षी आडवा आल्याबरोबर जटायूचा त्या रावणाचं युद्ध झालं. जटायू रावणालाच ऐकायला, पण कपट रावणानं कपट करून त्याचं मरण विचारलं खोटं म्हणून, आणि मरण विचारून तिथं असणाऱ्या खोट्यानं त्या जटायूला मारलं गेलं. तिथं 15वा अध्याय संपवला. सीता विरय राम व्यापिला, त्यावरी जटायू उतरिला. पंपा सरोवरी आला, 16व्यात हेची कथा. याच्यानंतर अध्याय 16वा. प्रभुराम माघारी आले मुक्तीला. आले बघतात तर सीता नाही. सीता तो प्रभुरामाला विरह झाला सीतेचा, आणि सीतेचा शोक प्रत्येक झाडाला कवटा. अरण्य काय कथा सुंदर आहे राव. अरण्यकांड कथा प्रभुराम ज्या वेळेला अरण्यकांड इतकं सुंदर आणि गोड आहे. झाडाला कवटाळायचा, दगडाला कवटाळायचा, प्रत्येकाला कवटाळायचा. पार्वतीनं महादेवाला विचार कर. पार्वती म्हणते, देवा तुम्ही म्हणता हे प्रभुराम परब्रह्म आहे, तुम्ही नाव त्याचं घेताय, आणि हा तर राम येणार आहे. हे राम बघितलं तर म्हणजे सीता ह्याला बायकोचं यायला लागलं, म्हणजे ह्याची बायको नेली रावणानं. पार्वती म्हणजे माझ्या बाईची बायको नेली रावणानं, आणि ही भटकत आहे म्हणजे वनानं. सीता करताना कशाला बी कवटाळतंय सीता म्हणून, आणि ह्या रामाचं तुम्ही हे राम परब्रह्म म्हणताय. महादेव म्हणजे पार्वती तुला नाही करणार, तुला जमणारच नाही. म्हणजे मी फसवलं तर लागली म्हणजे शरत, नाही फसवलं तर दोघांचं महादेवाचं पार्वतीचं रूप घेऊन खाली आली. ती सीतेचं रूप घेऊन पार्वती खाली आली, त्याच्या मोहर जायची. प्रभुरामाला तुला मागं टाकायचं, पुढं जायचं. लक्ष्मण म्हणायचं काय येड आहे, बायको गेल्यावर येड लागतं असं म्हणतात. बायको गेल्यावर येड लागतं म्हणजे असते माझ्या मतात काय. लक्ष्मण म्हणतो काय येणार म्हणला, मोहर आहे आणि हिला बघायला पुढं नको आहे. महादेव म्हणतात पार्वती तुला नाही जमणार. लक्ष्मणाला असताना प्रभुराम म्हणतो तू येडाय. लक्ष्मणा तू येडाय. हे सीता नाही पार्वती आहे, तिला मला तू येडी आहे म्हणून तिला इथं येडाय करून लक्ष्मण. पुन्हा तशीच पुढे गेल्याबरोबर प्रभुरामाने सांगितलं तू अजून काहीत आणि तू काहीत अजून म्हणल्याबरोबर पुढं तिथं मी स्थापन केली. तिला मी तू काय म्हणायचं, म्हणजे रामाच्या वंशामध्ये काळामध्ये स्थापन झालेले आहे. सीतेच्या विरहासाठी प्रभुराम वनामध्ये हिंडत पंपा सरोवरला गेले. तिथं तर हा 16वा संपवला. वाई सुग्रीवाची उत्पत्ती, मग चक्रसुत वदी रघुपती. 17वे अध्याय निश्चिती, कथा याची निश्चय. 17व्या अध्यायामध्ये वाली आणि सुग्रीव दोघे सख्य भाऊ, दोघं ह्यांना आई एकच बाप वेगळे वेगळे, आई एक आणि बाप वेगळे वेगळे. कथा सुंदर होती बरं का, गोड आहे. ह्याच्यामध्ये खरंच कथा विचार करण्यासाठी. आई एक आणि बाप दोन आहेत दोघांना, एक इंद्राचा आणि एक सूर्याचा. सूर्याचा वाली इंद्राचा. श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. वाळी सुग्रीवाची उत्पत्ती, मग शुक्रसुत वदी रघुपती. 17 अध्याय निश्चिती, कथा हेची निश्चय. श्रीधर स्वामी या ठिकाणी सांगतायत 17वा अध्याय. त्या 17व्या अध्यायाच्या ठिकाणी वाली सुग्रीवांची जन्मकथा आणि वालीला भगवंताने कसं मारलं ती कथा 17व्या अध्यायात सांगितले. तारे प्रतिपद करुण सुतीस गेले वानरागण, समुद्र तीर्य संबा
आणि भगवान परमात्म्यानं त्या तारेला बोध केला. पुन्हा सीता शुद्धीसाठी वानर सगळे चारी दिशेला वानर गेले. दक्षिण दिशेला युवराज अंगद हनुमंत सहित अनेक वानर गेली. ही कथा 18व्यात सांगितले. समुद्र उल्लंघनी लंका शोधून रावण सभा विटंबून विजयी झाला वायुनंदन. हे चरित्र 19व्यात. पुन्हा हनुमंतरायाने समुद्राचं उल्लंघन केलं. लंकेमध्ये गेले. रावणाच्या सभेमध्ये सगळ्यांना असणारे दिवे विझवून झपके दिले. अशोक वनामध्ये गेले. त्या वनाचा विध्वंस केला. अखयाला मारला. जम्बूमाळ्याला मारला. ही कथा 19व्यात झाले. हनुमंत सीता दर्शन विध्वंसीले अशोक वन वदिला कयानी राक्षस संपूर्ण याची कथा 20व्यात. आणि 20व्यामध्ये हनुमंतराय 20व्या अध्यायामध्ये पुन्हा मंदोदरीचं रावणाचं स्वप्न ऐकलं. आणि एक विष्णुदुतिकीच्या पाठीमाग हनुमान अशोकवनामध्ये आले. तिथं सीतेचं दर्शन घेतलं. सीतेबरोबर गुह्य गोष्टी केल्या. अशोकवनाचा विध्वंस केला. अखयाला मारलं. इंद्रजिताचे विटंबन रावणाचे लोनिया लंकादान किष्किंधेची आलांजनी नंदन याची कथा 21व्यात. पुन्हा 21वा अध्याय आणि त्या 21व्या अध्यायामध्ये लंकेचं दहन केलं. रावणाच्या सभेची विटंबना केली. पुन्हा हनुमंतराय माघारी किष्किंधेमध्ये आली. ही कथा 21व्यात झाले. ब्रह्मपाश बंधन निसगे होनी वायू नंदन सागरी पूच विजपून सुवेसी पातला. आणि पुन्हा त्या ठिकाणी असणारे हनुमंतरायाने लंकेचं दहन केलेलं होतं. शेपटीला आग लागलेली होती आणि ती शेपटी असणाऱ्या समुद्रामध्ये विझवली. पुन्हा माघारी आले असं सांगतात. ब्रह्मपत्र वाचून समुद्र तीरास आला रघुनंदन मग बिभीषणे बोधिला रावण हेची कथा 22व्यात. आणि 22व्या अध्यायामध्ये अशी कथा आहे. हनुमंतरायानं पत्र आणलं ब्रह्मदेवापासून लिहून आणि ती पत्र लक्ष्मणाच्या हातामध्ये दिलं. कारण सोमुखीने जे कीर्ती सर्वतांना सांगे मारुती हे जाणून रघुपती स्वय प्रश्नोक्ती चालवित आधारे पुसे श्रीरामचंद्र हनुमंत तू वनचर कैसे नितरलासी सागर सत्य साचार मद सांगे. अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यावर ती पत्र दिलं. लक्ष्मणजीने वाचलं आणि ब्रह्मपत्रातला कार्यार्थ वाचून पुन्हा समुद्राच्या तीरावरती रामचंद्र आले. सेतुबंधन केलं. लंकेमध्ये आले. मग विभीषण भेटे श्रीरामास येऊन सागर दर्शन सेतुबंधन सुवेळेसी आला सीतारमण हे निरूपण 23व्यात. आणि पुन्हा 23वा अध्यायाचं चरित्र असं आहे की ज्यावेळेस रामचंद्र समुद्राच्या तीरावरती आले तेव्हा विभीषणाने रावणाला सांगण्याचा खूप प्रयत्न केला. रावणाने विभीषणाला लाथा घातल्या आणि मग पुन्हा रावणाचा त्याग केला. रामचंद्राला शरण विभीषण जे आले. समुद्रावरती सेतुबंधन केला आणि सुवेळापाशी भगवंत आले. कापट्टे धारिले सीतेशी मंदोदरी भेटली जनक कन्येशी मग सुग्रीवे त्रासिले रावणाशी कथा याची 24व्यात. आणि 24व्या अध्यायामध्ये रामचंद्र लंकेला आल्यानंतर रावणानं ते विद्युत जीवाला बोलवलं आणि एक प्रकारचं असणारं रामचंद्राचं मायावी शील बनवलं. सीतेला दाखवलं. सीतेचा छळ केला. पुन्हा मंदोदरीला सांगितलं जा म्हणले सीतेला वश कर. तुझ्या भाषेमध्ये तिला समजावून सांग. मंदोदरीने सीतेची भेट घेतली. पुन्हा सुग्रीव राजाने रावणाची विटंबना केली. ही कथा 24व्यात सांगितले. अंगद बोलिला रावण अपार युद्ध झाले दारुण नागपाशी बांधिले राम लक्ष्मण हे लीला 25व्यात. आणि 25वा अध्याय पुढे निघाला. आणि त्या 25व्या अध्यायामध्ये अशी कथा अंगदाने शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला.
पण शिष्टाईनं मानीचं रावण देणे कोपाला रघुनंदन. शिष्टाईचा प्रयत्न त्या रावणावरती झालाच नाही. रामचंद्राला राग आला, म्हणून इंद्रजित युद्धाला आला आणि त्यानं शरबंधन केलं. राष्ट्रपद मंदोदरी नीती मग युद्धाला लंकापती हो पराभव पावला निचिती. हे चरित्र 26व्यात. 26व्या अध्यायामध्ये अशी कथा आहे. प्रहस्ताला मारलं गेलं. रावणाचा लाडका आवडता प्रधान आहे आणि त्याला मारल्यानंतर रावण सुद्धा युद्धाला आला. त्यावेळेस रावणाचा पराजय झाला, अपमान झाला आणि माघारी लंकेत गेला. जागा केला कुंभकर्णा त्यावरी युद्ध झाले दारुण. समरी घटसोत्रे दिला प्राण निरूपण 27व्यात. पुन्हा बघा कुंभकर्णाला जाग केलं, त्याला झोपेतून उठवलं आणि त्याला युद्धामध्ये पाठवलं. रामचंद्राने त्या कुंभकर्णालाही मारलं अशी कथा सांगतात. नरांतकादी साधन पाडिले शक्रजिते शरजाल चोडिले. मारुती द्रोणाचल आणि देवेळे 28व्यात हेची कथा. पुन्हा 28व्या अध्याय सांगितलं. त्या 28व्या अध्यायामध्ये इंद्रजिताने शरबंधन केलं, बाण सोडला. राम लक्ष्मणाला पांडव लक्ष्मणाला वासदेशातील द्रोणागिरी पर्वत घेऊन आले. निकुंभलेसी जाऊन वानरी होम विदूषून शक्रजितासी मारी लक्ष्मण 29व्यात याची कथा. आणि 29व्या अध्यायामध्ये अशी कथा आहे. निकुंभलेला इंद्रजित यज्ञ करत होता. रामचंद्राने हनुमंता सहित अंगदा सहित अनेक आपले असणारे 10 सेनापती पाठवले. 7 आवर्तन होती, ती सगळी तोडून त्याचा यज्ञाचा विध्वंस केला. पुन्हा इंद्रजिताला लक्ष्मणाने मारला. ही कथा पुढे निघाले. 30व्यात लोचना गईवर 31व्यात आई मै संवार. शक्तिभेद निर्धार 32वा संपूर्ण पै. आणि पुन्हा 30व्या अध्यायामध्ये हनुमंतराय गेले त्या ठिकाणी असणारा आई रावण मही रावणाला रामचंद्राला पाताळामध्ये घेऊन गेले. तिथं जाऊन हनुमंताला त्या असणाऱ्या मही रावणाला मारलं. रामचंद्राने आई रावणाला मारलं. सुलोचनेने शोक केला अशी कथा सांगतात. रावणाचा विध्वंसून आम्हाला पार माझं विले त्यवारण. रावण वदनी तापिला विभीषण. हे चरित्र 33व्यात. 33व्या अध्यायामध्ये असं चरित्र आहे. रावणाने यज्ञ केला होता विजयरथ प्राप्त होण्यासाठी. महादेवाचं वरदान होतं, जर यज्ञ परिपूर्ण झाला तर अक्षय रथ तुला प्राप्त होईल. पण अंगदाने रावणाचा अपमान केला, मायावरून जगरीचं छळण केलं. रावणाचा जो काही यज्ञ होता विध्वंस केला. पुन्हा रामचंद्राने रावणाला मारला. विभीषणाला लंकेचं राज्य दिलं. जानकीने दिवे देऊन मग इंद्रवर्षला अमृत प्रजन्य. देव स्वस्ताना गेले सौन. याची कथा संपूर्ण 34व्यात. 34व्यामध्ये सीता अशोक वनामधून आल्या. दिव्य परीक्षा अग्निपरीक्षा सीतेने सर्वांच्या समोर दिला. देवलोकाने रामचंद्रावरती फुलांचा वर्षाव केला. विमानामध्ये बसले, अयोध्येला माघारी आले. पुष्पकी बैसो निरघुनंदन घेतले अगस्तीचे दर्शन. त्यावरी भरत भेटी पूर्ण. हे चरित्र 35व्यात. 35व्या अध्यायामध्ये असं चरित्र आहे. रामचंद्र पुष्पकामध्ये बसून आले. अगस्ती महाराजांची भेट घेतली. सीतेचा लोकमुद्रेचा संवाद झाला. भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये आले. गुहकाची भेट घेतली. हनुमंत पुढे आले, भरताला भेटले. नंदीग्रामी राहिला राघवेश. मग केला अयोध्या प्रवेश. राजी स्थापनी रामास. वानर गेले स्वस्थाना. पुन्हा पुढच्या अध्यायामध्ये भरत भेटीसाठी भगवान परमात्मा आले. नंदीग्रामामध्ये जेवढा रात्र राहिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे अयोध्येची लोक रामचंद्राला
आले, वाद्य गजरामध्ये अयोध्येत गेले आणि राज्याभिषेक केला. 36वे अध्यायी जाण याची कथा शे पूर्ण, त्यावरी 3 अध्यायी कौतुक गाण लावू उशाकना गोड हे. आणि 36व्या अध्यायामध्ये अशी प्रकारची कथा आहे. रामचंद्राचा राज्याभिषेक सोहळा, पुन्हा सर्व वानरांचा सत्कार, हनुमंताचं लीला चरित्र, अशी कथा आहे. आणि 36 पासून 3 अध्याय पुढं 40व्यात रघुवीर मृत्यू पावली ऋषीचे कुमरे, किरात वदनिया त्वरे बाळे माघारी आणली. 36व्या अध्यायापासून 3 अध्याय लवकुशांचं चरित्र आहे, अतिशय सुंदर आहे. आणि पुन्हा 40व्या अध्यायामध्ये अयोध्येमध्ये एका ब्राह्मणाचा मुलगा मरण पावला, 5 वर्षाचा लेकरू. आणि ते लेकरू काय गेलं, त्याचा शोध घेत घेत उत्तर दिशेला एका व्यक्ती धूम्रपान करत होता, त्याला भगवंतांनी मारलं आणि त्या ब्राह्मणाचं बालक जिवंत केलं. ही कथा 40व्यात आताच ऐकली. 40 अध्याय पर्यंत राम विजय संपूर्ण ग्रंथ, श्रवण मनाने पुरे अर्थ जाणती पंडित विवेकी. आणि 40 अध्यायापर्यंत रामविजय ग्रंथ आहे. रामविजय ग्रंथ ऐकला, वाचला, नुसतं पाहिला, घरामध्ये जरी ठेवला तरी सुद्धा त्याचं कल्याण होतं. सगळ्या चिंता हृदयामध्ये संपल्या जातात. भगवंत त्याचं संरक्षण करतो, असं वरदान पांडुरंगाचं आहे. श्रीधर स्वामी सांगतात, राम विजय ग्रंथ नृपती 40 वीर निश्चिती, गोसदळ संहारी ती प्रचंड प्रतापी वीर हे. रामविजय ग्रंथ म्हणजे राजा आहे आणि 40 अध्याय हे त्या राजाचं सैन्य आहे. आणि त्या राजाचं सैन्य काय करते, शत्रूला मारतंय. काम करून लोभ, मन, मत्सर, दंभ, अहंकार हे जी काही विकार आहे, त्या विकाराला मारण्याचं काम हे 40 अध्याय करतात, असं महाराज सांगतात. राम विजय ग्रंथ सुंदर हे 40 खणाचे दिव्य मंदिर, सीते सहित रघुवीर क्रीडा करीत त्यावरी श्रीराम राम. 40 अध्यायांचं मंदिर असावं दिव्य भव्य, आणि त्या मंदिराला 40 खांब असावे. तशा पद्धतीने हे रामविजय म्हणजे मंदिर आहे आणि त्याला 40 खांबाचे असणारे 40 अध्याय येतात. आणि या मंदिरामध्ये सीते सहित रामचंद्र राहतात, असं महाराज सांगतात. 40 खणाचे वृंदावन, रघुनाथ कथा तुळसी पूर्ण, दृष्टांत ती पतरे जाण, आवर्तन प्रदक्षिणा भक्त करीती श्रीराम राम राम. किंवा हे 40 अध्याय रूपी 40 खणांचं तुळसी वृंदावन आहे. आणि त्याच्यामध्ये असणारा भगवान परमात्मा म्हणजे तुळसी त्या वृंदावनामध्ये राहिलेले आहे. तुळशीचं एक एक पान म्हणजे हे एक आधी आहे, असं सांगतात. राम विजय ग्रंथ मंदिर 40 कोठड्याती सुंदर, साहित्य दवे अपार माझी भरले नगनवे. आणि रामविजय म्हणजे एक दिव्य अशा प्रकारचं घर आहे, कोठडी आहे. आणि त्या घरामध्ये अनेक कोठड्या, खोल्या, 40 अध्याय रूपी खोल्या आहेत. आणि त्या खोल्यामध्ये धन भरलेलं आहे, असं सांगतात. ग्रंथ वासरमणी वेटीला शे दृष्टांत किरणी, की साहित्य तारांगणी ग्रंथ चंद्र वेष्टीला. किंवा हा ग्रंथ म्हणजे त्या ठिकाणी असणारा आकाश असावा. आकाशाला चंद्राने, किरणाने, प्रकाशाने, त्या नक्षत्राने व्यापलेला आहे. तशा पद्धतीने 40 अध्याय येतात, असं महाराज सांगतात. ग्रंथाची रघुवीर दृष्टांत हे त्याचे वानर, मारोनी दंश कंदर वैजय रूप सर्वदा. किंवा हे 40 आधी ग्रंथ म्हणजे राम आहे आणि 40 अध्याय म्हणजे ते रामचंद्राचे दास सगळे वानर आहे. आणि ते असणारे वानर रावणासहित सर्व राक्षसांना मारला, म्हणजे अंतःकरणामधला अहंकार हे 40 अध्याय संपवतात. राम विजय मानुसळी आत होती 40 कोळी, नवरत्न द्रव्ये
चिंतली ब्रह्मानंदे. आणि 40 अध्याय म्हणजे त्या ठिकाणी असणारी गंगे आहे, त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळे खोले आहेत. ते असणारे खोले म्हणजे आते यायचं आणि ब्रह्मानंद माझे वडील आहे आणि त्यांनी कृपा करून ही ग्रंथ करून घेतात असं सांगतो. आले बाबा दुःख दरिद्रे भाग्य कराले अपार ही ग्रंथ पंढरी नगर दृष्टांत अपार येते. किंवा सगळं असणारा भवदुःख दरिद्र पळून लावणं आणि भाग्य आपल्या घराला येणं हे रामविजयी चरित्र ग्रंथाचे फलश्रुती आहे असं महाराज सांगतात. राम विजय रत्न खाली वनिता धन्य झाली ही वाणी ब्रह्मानंद कृपे करोनी ग्रंथ सिद्धीस पावला. आणि श्रीधर स्वामी सांगतात रामविजयी म्हणजे रत्नाचे खाण आहे आणि ब्रह्मानंदाच्या कृपा समर्थानं हे रामविजयी ग्रंथ आज परिपूर्ण झाला आणि आज त्या ठिकाणी असणाऱ्या संगतीला परिपूर्ण माझ्या हातून निवड झाला असं महाराज बोलतात. आनंद सागर प्रतय पूर्ण भागात आले मुळीचे ज्ञान सृष्टीने आधी काळी कमला आसन उपदेशिला नारायणे. आणि आनंद संप्रदाय म्हणजे त्या गुरुवारीने दिले आणि त्याच्या पोटी दत्तात्रय जन्मले असं आपली वंश परंपरा श्रीधर स्वामी सांगू लागले. त्यामुनी बोधिला सदानंद तेथुनी रामानंद प्रसिद्ध यतीश्वरागाध पै. तेथून म्हणजे रामानंद, तेथून सदानंद आणि तिथून यतीश्वर म्हणजे आपली वंशावळ हा असलेले श्रीधर स्वामी सांगतात. तेथुनी मंगलानंद ईश्वर गंभीर ज्ञानानंद दिवाकर सदानंद वेदेश्वर कल्याण धाम वासिजो. कैलास धामवासी म्हणजे वेदानंद सदानंद असे म्हणजे आपली वंश परंपरा सांगतात. तेथोनी पन्नानंद महायतीराज जोतको ज्ञाने तेज पुंज. तेथोनी दत्तानंद यती सहज पूर्ण दत्तात्रेय अवतार. आणि तिथून एक आनंद आहे, तिथून सहजानंद आहे आणि तिथून पूर्ण दत्तात्रेय हा म्हणजे तिथपर्यंत वंशावळ आलेले आहे. त्या दत्तात्रेयाचे उदरी शुद्ध पूर्ण अवतरला ब्रह्मानंद पिता आणि गुरु प्रसिद्ध तोची माझा जाणिले. आणि त्या असलेल्या दत्तात्रेयापासून श्रीनंद असा म्हणजे पूर्ण वंशावळ सांगत आहे. पंढरीहुनी 4 वेदने दुरी नृत्य कोणी नागरे नगरी. तेथील देश लेखन निर्धारी ब्रह्मानंद पूर्व्याश्रमी. पंढरपूर तीर्थक्षेत्रापासून नादरत नावाचं गाव आणि श्रीधर स्वामीचे 16 किलोमीटरवर आहे, बरोबर. आणि तिथं म्हणजे हा माझं वास्तव्य राहणार होतं, पण ते राहायला पंढरपुरामध्येच आहे आणि पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मी परिपूर्ण ग्रंथ लिहिला असं श्रीधर स्वामी सांगतात. मग पंढरीश येऊन विधीने केले संन्यास ग्रहण. भीमाती समाधित पूर्ण ब्रह्मानंद यतीराव. आणि ब्रह्मानंदाने काय केलं म्हणजे त्याच्यानंतर पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येऊन म्हणजे चंद्रभागेच्या ठिकाणी समाधी घेतलेली आहे. तो ब्रह्मानंद पूर्ण पिता सावित्री नामे माझी माता. रे बंधुनिया भयंता रामविजय ग्रंथ संभळला. ब्रह्मानंद माझे वडील आणि श्री आश्चर्य सावित्री ही माझी आई आहे असं कोण सांगत आहे? श्रीधर स्वामी. आणि या दोघांचे म्हणजे दर्शन घेऊन मी ही आष्टीला परिपूर्ण ग्रंथ केलेला आहे. 1625
विशेष श्रावण मास विख्यात पै ग्रंथ संपविला ते दिवशी लेखक आणि श्रोतयाशी कल्याणासो सर्वदा आणि पंढरी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हा परिपूर्ण ग्रंथ जीवन झाल्याच्या नंतर श्रीधर स्वामी सांगतात जे काय ऐकणारे सांगणारे वाचणारे त्याला अखंड असलेलं कल्याण असतो असं या ठिकाणी आशीर्वाद देतात. भानु संवत्सर भानुवंशी जन्मला रघुवीर भानु आणि रोहिणीवर कोवळी ग्रंथ असो आणि सूर्यवंशामध्ये हा असलेले रामप्रभू जन्म झालेला आहे आणि त्या वंशामध्ये त्यांचा अवतार शरीर पूर्ण झालं तरी चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ही कथा आणि म्हणजे हे करत चालत राहणार आहे असं श्रीधर स्वामी सांगतात. ब्रह्मानंद पांडुरंगा वीरवरदा पूर्णाभंगा प्राणपुरुषा भक्त भवभंगा श्रोता वक्ता तुझी पै पांडुरंगा पूर्ण ब्रह्मा अशा असणाऱ्या करता करिता देवा म्हणजे रामचंद्रा अक्षय आनंदा पांडुरंगा सर्वत्र म्हणजे सर्व जगाचं चालन करणारा म्हणजे जगाचं जीवन जगणारा तुम्ही परिपूर्ण देव आहेत असं श्रीधर स्वामी त्यांचं स्तवन करतात. श्रीराम विजय ग्रंथ सुंदर समस्त वाल्मिकी नाटकधार सदा परिशोक पंडित भक्त चतुर चतुवारी शरत माझ्याय ओढान 209 अध्याय 40 209 श्रीराम विजय भगवासी संत माझ्याय कुंडली गोवर्धन श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भक्त